हाय, मी पूर्वी भावे घे भरारीच्या मंगळवारच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो एक हेल्दी आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आवडेल अशी गरमागरम रेसिपी आणि त्याचबरोबर पाहूयात पॉवर योगाच्या काही इंटेन्स मूव्स। सुरुवात करूया या एपिसोडला। हल्ली आरोग्याच्या तक्रारींवरती उपचार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचा, सिरप्सचा, गोळ्यांचा आपण शरीरावर भडीमार करत असतो। पण शक्यतो जर आपल्याला अशा पद्धतीच्या औषधांपासून दूर राहता आलं आणि नैसर्गिक पद्धतीने शरीरावरती उपचार करता आले तर ते आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम असतं। म्हणूनच अशाच ऑर्गॅनिक माध्यमातून म्हणजेच फळांच्या माध्यमातून किंवा भाज्यांच्या माध्यमातून शरीरावरती कसे उपचार करता येतील, अशा फळांचे, भाज्यांचे गुणधर्म काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या आरोग्याच्या या महत्त्वाच्या माहितीमध्ये। नमस्कार, माझं नाव जान्हवी। आज आपण अंजिराबद्दल बोलणार आहोत। सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अंजीर। अंजीर खाल्ल्याने आपलं शरीर सदृढ तर होतंच, पण त्याचबरोबर मोठमोठ्या आजारांपासून आपलं रक्षण पण होतं। अंजिराला सर्वश्रेष्ठ टॉनिक असं समजलं जातं। अंजीर वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी ठरते। अंजिरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी, सी, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नीज आणि क्लोरीन असल्यामुळे ते आपल्या तब्येतीला फारच उपयुक्त ठरते। हृदयविकार, टीबी, पोटाचे विकार, ॲसिडिटी, अस्थमा, मलावरोध, मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार, मानसिक व शारीरिक अशक्तपणा अशा अनेक विकारांवर अंजीर फारच उपयुक्त व गुणकारी ठरते। रोज 2 ते 4 अंजीर दुधात कुचकरून मग ते उकळून ते दूध प्यायल्याने शरीरात शक्ती येते, शरीर सदृढ बनते, शरीरात जोम येतो, थकवा येत नाही। HIV पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी देखील हे मिश्रण नक्कीच घेऊन पाहावे। यांनी त्यांचं वजनही वाढेल व शरीरही सदृढ बनेल। आजकाल स्ट्रेस किंवा चिंता तर प्रत्येकालाच आहे। अतिशय चिंता करणे किंवा विचार करत राहणे याने आपल्या शरीरावर व मनावर बरेचसे परिणाम होत असतात। त्वचा रुक्ष बनते, जीभ सुकते, तोंडात फोड येतात, अंग दुखते, थोडंसं काम केलं तरी थकवा येतो, हातापायाच्या पोटऱ्या दुखायला लागतात, असे बरेच परिणाम आपल्याला दिसू लागतात। अशा वेळी अंजीर दुपारच्या व रात्रीच्या जेवणाऐवजी खावे, असे किमान 1 ते 2 आठवडे करावे। त्याने तब्येत तर चांगली होतेच, पण मनस्थितीही सुधारण्यास मदत होते। हृदयविकार असणाऱ्यांसाठीही अंजीर फारच उपयुक्त ठरते। अंजीर कोलेस्ट्रॉल, रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते। अंजीर व गोरख चिंच ही लालसर पांढरी चिंच असतात, ही दोन्ही एकत्र करून रोज खावे। याने हृदयविकार तर बरा होतोच, पण त्याचबरोबर श्वसनाचे आजारही बरे होतात। ज्यांना कॉन्स्टिपेशन किंवा मलावरोधाचा त्रास होत असेल त्यांनी रोज रात्री अंजीर खावे। त्याने सकाळी शौचास साफ होते व हळूहळू कॉन्स्टिपेशनचा त्रास पूर्णपणे बरा होऊन जातो। जर कॉन्स्टिपेशनचा जास्त त्रास असेल व तात्काळ गुण हवा असेल तर रोज सकाळी 3 व संध्याकाळी 3 असे 6 अंजीर खावेत। त्याने तात्काळ आराम मिळतो। अंजीर चावून खायला थोडेसे कठीण वाटत असतील तर ते 1-2 तास भिजत घालावे, मग ते खावे। ज्यांना भूक लागत नाही त्यांनी 2 ते 4 अंजीर रोज नक्कीच खावेत। त्याने पचनशक्ती सुधारते व भूक देखील कडकडून लागते। मात्र अंजीर चांगले चावून खावेत, कारण ते पचनास जड असते। अंजिरात पोटॅशियमचं प्रमाण खूपच जास्त आहे, त्यामुळे मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार ज्यांना लघवी थेंब होत असेल त्यांनी रोज 3 ते 4 अंजीर खाल्ल्याने हा त्रास देखील बरा होतो। ज्यांना कावीळ झाली असेल त्यांनाही अंजीर फारच उपयुक्त ठरते। अंजीर लिव्हरला आलेली सूज कमी करण्यास मदत करते व लिव्हरची कार्यक्षमता वाढवते। ज्यांना श्वासाचा विकार असेल किंवा अस्थमा किंवा कफाचा त्रास असेल त्यांनी रोज 2 ते 4 अंजीर सकाळ संध्याकाळ दुधात उकळून ते दूध प्यावे। त्याने कफ व अस्थमाचा त्रास बरा होतो। जर कोरडा खोकला असेल तर तोही असे दूध पिल्याने बरे होते। अंजीर बौद्धिक व शारीरिक थकवा दूर करते। अंजीर पौष्टिक व शक्तिवर्धक तर आहेच, पण बऱ्याच आजारांपासून आपलं रक्षण पण करते। म्हणून रोज किमान 2-4 अंजिरांचं सेवन करा व आपली तब्येत चांगली ठेवा।